हो मागे वळा जरा सर। या भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारचा या भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारचा या स्टंटबाजी सरकारचा या सीधे फडणवीस सरकारचा फडणवीस सरकारचा अरे छत्रपती शिवाजी महाराज की अरे यार मध्ये नका ना। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे तुमचा नाटक जय जिजाऊ जय शिवराय। पानी के ना पानी स्वच्छ पानी या सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे इतिहासात घडलं नव्हतं ते घडलं। या सूचनामुळे कायम वारा सुटतो। झाडावरचं नारळही पडत नाही। जय शिवराय। तुमचा आमचा नाता काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचा आमचा नाता काय? जय जिजाऊ जय शिवराय। अरे तुमचा आमचा नाता काय? जय जिजाऊ जय शिवराय। अरे तुमचा आमचा नाता काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचा आमचा नाता काय? जय जिजाऊ जय। किती विकृतपणा वाढावा लागेला? मला वाटतं 10 वर्षापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी आले आणि लोकांनी त्यांना मतं दिली। परंतु आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आज तुम्ही समुद्रामध्ये मुंबईला पुतळा त्या ठिकाणी बसवणार होते, त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं आणि आज तुम्ही बघितलं असेल की ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी 6,500 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले, परंतु अजूनही तिथलं काम सुरू झालं नाही। सर्व नद्यांचं देशातल्या सर्व नद्यांचं पाणी तिथे घेऊन आले होते, स्वतः देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते आणि मोठा सोहळा त्या ठिकाणी केला आणि आजही एक वीट तिकडे रचलेली नाहीत। बाबासाहेबांचं स्मारकचं काम चालू आहे, ते सुद्धा असंच अर्धवट चालू आहे, ते सुद्धा हे चालू आहे। आज कितीतरी वेळेला या देशातल्या महापुरुषांचा अपमान या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचाराची सीमा ओलांडलेली आहे। आज मालवण मधला जो हा राजकोट किल्ल्यातील जो या ठिकाणी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा ज्या पद्धतीने जी काही घटना घडली आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल सरकार काल तर मुख्यमंत्री सर्व दहीहंड्याला फिरत होते, लाज वाटत नाही त्यांना। छत्रपती शिवाजी महाराजांचं आज एवढी मोठी घटना झालेली असताना सुद्धा या संबंध दहीहंड्याच्या मध्ये त्या ठिकाणी चमकोगिरी करतायत आणि आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल या देशाची कशी आहे। आज बदलापूर सारख्या घटना तुम्ही बघितलं असेल 15 मिनिटांमध्ये एक अत्याचार एका मुलीवरती महिलांवरती होतोय। सुरक्षा जी आहे महिलांना ती मिळत नाही। आज सर्वसामान्य माणूस तिथे बेजार झालेला आहे। समृद्धी महामार्गासारख्या समृद्धी यांची झाली, परंतु आज त्या समृद्धी महामार्गाची अवस्था काय आहे? स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी
स्वतः खड्डे बुजवत आहेत. अरे तुम्हाला अधिकाऱ्यांकडून काम करून घेता येत नाही का? लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन त्याकडे खड्डे बुजवायचं काम करतायत. ते तिथून निघाले लगेच खड्डा तिकडे पडतोय. आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्राची परिस्थिती, देशाची परिस्थिती. आज राम मंदिर सारखं हे सुद्धा त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलंय. संसदेमध्ये त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. घाईघाईमध्ये अशा गोष्टी सर्व केलेल्या आहेत स्वतःचं हे करण्यासाठी, मतदारांना हे करण्यासाठी. आज तुम्ही बघितलं असेल आज म्हणजे कुठलीही त्यांना अस्मिता त्या ठिकाणी नाही आणि आज त्या ठिकाणी राजकारण करतायत. मला वाटतं यांना त्या ठिकाणी राज्य करण्यासाठी लायक नाहीत आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, नाही तर 1.5 महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना जनताच या ठिकाणी घरी बसवेल. आज मालवणला आदित्य ठाकरे गेले होते, त्या ठिकाणी शिवसैनिकांच्या महिलांना मारहाण करण्यात आलेले आणि मला वाटतं त्यांना दुसरं येतंय काय? पोलीस बंदोबस्तामध्ये आज त्यांचं सर्व काम चालू आहे. पोलीस बंदोबस्त हटवा आणि या समोरासमोर मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे कसे असतात. कोकणाला वादळ हे नवीन नाही. वादळ वाऱ्यामुळे कोकणात एक साधं नारळ पडत नाही. असं असताना कोकणामध्ये आपटे नावाच्या गृहस्थांनी बनवलेला पुतळा हा तुटतो, फुटतो आणि खाली पडतो. जे स्वतः महाराज अनेक वादळ वाऱ्यांना सामोरे गेले, स्वराज्याची स्थापना केली आणि इथल्या रयतेला सुखी केलं. महाराष्ट्र ओळखला जातो तो शिवरायांमुळे. आज या भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे ज्याने एकही पुतळा बांधला नव्हता त्या आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळतं. पुतळा बनवायला 3-3, 4-4 वर्ष लागतात. यांनी तो 3 महिन्यात का 15 दिवसात का काहीतरी बनवला. ह्याच्यावर साधं कोणाचं लक्षही नव्हतं. तो पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते. पण या सरकारने कधीही काळजी घेतली नाही. आपले महाराज महाराजांसारखेच दिसले पाहिजे हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातली, इच्छातली, मनातली नाही. हा पुतळा तुटला हा शुभ संकेत नव्हे. महाराजांनी सांकेतिक भाषेत काहीतरी खुणवलंय. महाराजांच्या मनातली राज्य व्यवस्था नव्हे. 50% सगळ्यात 50% होणार असेल तर हेच होईल. कुठे ब्रिज तुटतोय, कुठे रस्त्याला खड्डे पडतायत, कुठे रस्ते खाली जात आहेत. महाराजांकडे हे नव्हतं. 100, 200 वर्ष पुतळे या जगात आहेत. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 1886 साली बांधला गेला, अजून इंचवरही हललेला नाही. तो बनला फ्रान्स मध्ये आणि गेला अमेरिकेत. आपल्या मागचा पुतळा, या पुतळ्याला बांधून 50 वर्ष झाली आहेत. पहिला जो पुतळा कोल्हापुरात बांधला गेला त्यालाही जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आहे. आजही अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत शिल्पकार आपल्याकडे आहेत जे विविध पुतळे बनवत आहेत. त्यांना विचारात न घेता हे आपटेला कुठनं शोधून आणलं तुम्ही? महाराष्ट्राला माहिती द्या या आपटेने किती पुतळे बनवले होते. कुठलाही अनुभव नसताना आपटेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का दिलं? याची तपासणी का नाही करून घेतलीत? मी स्वतः पुतळा बनवलाय, मी नाही बनवलाय पण लोकवर्गणीतनं बनवलाय कळवा नाक्यावर. या बघा त्या पुतळ्याची शान. गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा बघा, बघा त्या पुतळ्यावरची शान. महाराष्ट्रातला पहिला पुतळा अश्वरूढ पुतळा हा नेहरूंच्या हस्ते बसवण्यात आला. बघा त्या पुतळ्याची शान. महाराज म्हणजे महाराष्ट्र आहे हो. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची, महाराज म्हणजे